ती घाबरली नाही. आवाज समजून झडप घालण्यासाठी येत होता. आयुष्यात तुझं मरण लिहिलं नव्हतं आणि जर तुझं मरण माझ्या हाती असलं असतं तर क्षणाच्या निमिषात तुला सगळं सोक्यापासून मी नष्ट केलं असतं. नमस्कार. तुम्ही माझ्या सहाय्यासाठी तुम्ही आला पण मला कुठेतरी बरं वाटलं. पण का हो मलाच या घनदाट शहरात तुम्ही आला एकटाच? हो मी एकटीच. येताना हा व्याघ्र आणला होता? नाही हो, माझं नेत्याचं कर्तव्य हे समोर दिसते ना पुष्पवाटिका, या पुष्पवाटिकेत यावं आणि तिथून पुन्हा घेऊन पुण्याच्या माघारी जावं. पण आजच्या दिवशी हा आगळा वेगळा प्रकार घडला. पण मला एक सांगा, तुम्ही नित्य नेहमी येथे येता? हो एकट्याच येता? हो मी एकटीच येते. माझं कर्तव्यच आहे. तुम्ही जर एकटे येत असला तरी याच्यापूर्वी कधी या व्याघ्रानं तुमच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला होता? आजच केली. आणि आज तुमचं दैव बलवत्तर म्हणून मी माझ्या कर्तव्यासाठी जात असताना तुमच्या मुखातील भावाचा संकट समय सहकारी काही शब्द ऐकले आणि तुमच्या आवाजाच्या अनुरोधानं मी आलो. मी जर आलो नसतो कदाचित या व्याघ्राच्या वृक्षस्थानी मी पडला असतो. मी पडले असते. बरं झालं देवासारखे तुम्ही धावून आला. पुनश्च नमस्कार. माझी पवित्र इच्छा तो परमेश्वर परिपूर्ण करो. असं काय? मी आल्यापासून तुमच्याकडे पाहतोय हे व्याघ्रूपी संकट दूर झालं पण तरी सुद्धा एक सारख्या भयभीत नजरेने तुम्ही माझ्याकडे पाहताय. कारण भीती वाटते. असा प्रसंग माझ्या जीवनात केव्हाच आला नव्हता आणि प्रथमताच हा प्रसंग आला. एका अनोळखी पुरुषानं आपलं संरक्षण केलं मग ओळख कोण घ्यावी? बरोबर. मी कोण करतो हे ज्ञातून घ्यावं याच्यासाठी कदाचित मला प्रश्न विचारताना तुमचं मन कसं असेल म्हणून माहिती झाला. नाही तसं काही नाही. पण मला सांगा काय ज्या देवमाताला माझी संकटातून मुक्तता केली नाव काय म्हणाला आपण? हे समोर दिसणारं राज्य त्या समोर दिसणाऱ्या राज्याचं मी राजकर्ता आहे. माझा देहाला तुम्ही एक राजकर्ते आहात आणि नाव तुमचं सुंदर आहे. आवडलं तुम्हाला? एका अजस्र देहधारी व्यक्तीनं माझं जनजीवन विस्कळीत केलं होतं आणि त्या व्यक्तीच्या घाटासाठी एक सारखा मी बनवून मुक्त होतो.